रेकॉर्डिंग ऑन झाली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये त्याच पद्धतीनं या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपवर आपण 8वी शिष्यवृत्तीची घटकनिहाय अत्यंत महत्वाचे प्रश्न, जे प्रश्न परीक्षेला पडू शकतील अशाच पद्धतीचे गेस्ट प्रश्नांची टेस्ट सिरीज आजच आपण लॉन्च केलेली आहे. आपल्या ऍप मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. उद्यापासून त्याचे टेस्ट अपलोड व्हायला सुरू होतील. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नप्रकल्प हा आपण घडीत पाहतो, त्याचा भाग तिसरा भाग चालू आहे. त्याचा पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. एका बादलीची धारकता 10 लिटर आहे. ही बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील? ओके, एक बादली आहे, बादली अशी बादली आहे. ओके, बादलीमध्ये किती वेळ बसते? तो 10 लिटर बसते 10 लिटर. आणि एक बाटली अशी बाटली, त्या बाटलीपासून 1.25 लिटर पाणी. प्रश्न काय विचारलाय? ही बादली पाण्याने पूर्ण भरायची आहे. कशाद्वारे भरायची आहे? तर 1.25 लिटरच्या पाण्याच्या बाटलीद्वारे भरायची आहे. तर किती बाटल्या ओताव्या लागतील? कसं सोडवणार? तर एकूण ओताव्याच्या बाटल्या बरोबर बादलीची धारकता भागिले बादलीची धारकता भागिले बाटलीची धारकता. बाटलीची धारकता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर की बादलीची धारकता आम्ही कशी काढायची? तर बादलीची धारकता मग दिली आहे ऑलरेडी 10 लिटर. बाटलीची धारकता तुम्हाला ऑलरेडी दिली आहे 1.25. डायरेक्ट उत्तर ठेवायचे, उत्तर येणार डायरेक्टली. ओके, बादलीची धारकता 10 लिटर, बाटली धारकता 1.25 हे आपल्या प्रश्नात दिलेलं आहे. व्यास ठेवलं, हा लिहून घ्यायचं, पुन्हा लिहायला वेळ लागेल, थोडं लिहून घ्यायचं सोबत. ओके, समजलेपर्यंत आपल्याला भागायचे. खाली 2 पॉईंट आहेत. खालचे 2 पॉईंट निघण्यासाठी वरील अंशामध्ये मी 2 शून्य वाढवले. खालचे 2 दशांश निघून गेले. 125 झालं. 125 भागिले 1000 भाग झाला. 25 5 600, 25 चोक 100, 0 0, 45 एकूण 8 बाटल्या ओताव्या लागतील, त्यासाठी एक बाटली मिळेल. तर यासाठी 8 बाटल्या पर्याय 1. काय सर, समजलंय ऑनलाईनचे विद्यार्थी? हो सर. हो सर. जमल तर व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. हो सर, समजलं. आज आपला प्रश्नप्रकल्पाचा शेवटचा दिवस असणार आहे बरं का. उद्या आपण नवीन टॉपिक घेऊया. बीजगणित चालू करूया आपण डायरेक्ट उद्या. सांख्यिकी आपण शेवटी घेणार आहोत. सांख्यिकी सोपं आहे, तुम्हाला ते जमतं. आपण बीजगणित चालू करू डायरेक्टली. नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न विचारला होता 2021 साली 28 वर्षी परीक्षा. तुला प्रश्न सुद्धा 28 वर्षी परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. ओके, पुढीलपैकी कोणता गुणाकार गोलाचे घनफळ दर्शवतो? सर, हा बोला सर 1.25 लिटर म्हणजे 1 लिटर आणि 25 ml का? येस येस. का 250 ml? नाही 1.25. 250 म्हणजे 2.5 झालं. 2.5. अच्छा, 2.5 म्हणजे 2.5. 1.25 म्हणजे 1.25. 1.25. 1.25. तर गोलाचे घनफळ सांग, अद्विक सांग. गोलाचे घनफळ सूत्र सांग मला, सांग. हा हृदय हे सांग रे. खबर आहे आर केलं पाठ केली. तू नुसतं वरत बसतोयस. सूत्र पाठ झालं तुम्हाला. पहिले काम सूत्र पाठ नसतील, गुणधर्म पाठ नसतील तर काहीच होऊ शकत नाही. पहिले काम सूत्र पाठ व्हायचे. शिरकी बसायचं नाही. मग काही विचारणार फाट 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 आलं पाहिजे. नाही मग बुज देणार नाही. अभ्यास केला पाहिजे. आता मग अभ्यासच केला पाहिजे. टाइमपास नाही जमत मला इथं. कसं खाली आपलं सूत्र काय? गोलाचे घनफळाचं गोलाचे सूत्र आहे. गोलाचे घनफळ सूत्र आहे 403 पाय घन. हे सूत्र पुढे दिसतंय तुम्हाला 403 तेव्हा इथे दिसतंय का? सर टाईप झाले नाही. 403
गुणिले 4 गुणिले πr असा पर्याय आहे. ओके, हा आर ला 1 घातांक आणि आर चे 2 म्हणजे काय झालं, हे 4π ला 4π. ओके, आर 2 इथे 1 घातांकाची बेरीज आर चा घन हे 3 आहे का. कोणतंच असणार पर्याय क्रमांक 2. फक्त फिरवून दिले तुम्हाला, घातांक घटकाची टेस्ट घेतली तुमची थोडक्यात. कळतंय का. हो सर. आर्यामूळ समजतं नाही शिकवलेलं. आर्यामूळ हो सर. व्हिडिओ ऑन ठेवा तुमचा म्हणजे मला दिसेल. आर्या व्हिडिओ ऑन ठेव. सर थोडस सरकाला येऊन घ्यायचं. आपण जरा नेक्स्ट क्वेश्चन करूया. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा 28 वर्ष परीक्षेला 2021 साली विचारलेला आहे. प्रश्न लिहून घ्या. प्रश्न मी वाचतोय, तुम्ही प्रश्न लिहून घ्या. ओके, आणि जे ऑनलाईनची विद्यार्थी सुद्धा लिहून घ्यायचं असतं बरं का नोट्स, फक्त पाहायचं नाहीये. हा, तर एका इष्टिका स्थितीची ठोकळ्याची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे LBH आहे. ओके, मग तुम्ही काय दिले, L इंटू बी तुम्हाला दिले 60, B/H तुम्हाला दिलेला आहे 24, H/L दिले तुम्हाला 40. तर ठोकळ्याचे घनफळ करा असं म्हणतोय. ओके, म्हणजे ठोकळ्याची घनफळ करा. आता मला सांगा, इष्टिका चितीचे घनफळ, इष्टिका चिती ते घनफळ काय सूत्र आहे ते कोण सांगेल, मी विचारतो मी सांगायचं. हा, वेदांत जगताप. कबाड्यात बरोबर पाठ केले, पण पहिल्या दिवशी सांगितलं. चौरस सांग. सर दोघे सर L इंटू B इंटू H हे सूत्र आहे आपलं. ओके, हा बस करा. हा, इथं वर्गात आलाय तुम्ही तर उभं येऊन बसायचं नाही. मी सांगितलं काम ते त्या दिवशी कम्प्लीट झालं पाहिजे. आता क्षेत्रफळ प्रश्नबंधन सूत्र पाठ नसतं तुला मी का दाखले वाजवून लाड नाही तर बसायला. इथे काही मजाक चाललंय 2-2 तास चहा सुटल्यावर. सूत्रपाठ असतील तर यायचं नाही. तर काय LBH L इंटू B इंटू H. ओके, हा. तर आता बघा इथं मात्र काय दिले तुम्हाला, LB ची माहिती दिली, BH दिले आणि H दिले. मग काय करावं लागेल सांगा बरं. हे बघा तुम्ही काय उत्तर माहिती का, त्यालाच मी असं लिहितो, L इंटू D, B इंटू L, B इंटू H, H इंटू L. याच्या किमती आपल्याला माहित आहे. काय किमती त्याच्या किमती येत्या L इंटू B म्हणजे 60, B इंटू H म्हणजे 24, H इंटू L म्हणजे 40. किमती ठेवल्या. काय अडचण इथपर्यंत नसेल, अडचण इथपर्यंत काहीच कोणाला. ओके, आता मी काय करतोय इकडे बघा, L इंटू B इंटू H, L किती वेळेस आहे, 2 वेळेस आहे. H किती वेळेस आहे, H 2 वेळेस आहे. किती वेळेस आहे, 2 वेळेस आहे. मग LBH म्हणून 2 आपण काढलेली. कळतंय ना हे सगळ्यांना, मानवा कळत असेल का. ओके, मग यांचं गुणाकार करूया. तर गुणाकार असंच ठेवूया आपण, अजून बारीक वगैरे बघूया. आणि एक स्टेप वाचूया आपण, डायरेक्टली स्टेप करूया. एक स्टेप आपण काय डायरेक्टली करूया. हे तुम्हाला दिसतं का इकडे बसतंय काय, दिसतंय मला हा. बे 12 × 24 12 भागलं. साइन चौक 24 ला 0, दक्षिणे 0 घेतले, दिले 12. 12 × 24, 12 चौक 48 ला 8, 48 4, 12 × 24, 24 आणि 4 28, 2 0 बरोबर
एल इंटू बी इंटू एच म्हणजे काय रे क्षेत्रफळ आहे त्याला 28,800. ओके तर आपल्याला काय विचारले चुकले का रे आपलं कुठे चुकले हा अरे ते बरोबर आहे त्यामुळे चुकले बघा एकच मिनिट अरे सगळंच बघा जाऊ द्या. ते चुकले आपल्या आपण दुरुस्त करूया चुकलेलं इष्टिका चितीचे घनफळ इष्टिका चितीचे घनफळ काढायचे आपल्याला. ओके आपल्याला दिले काय आपल्याला दिलं आहे एल इंटू बी बी इंटू एच एच इंटू एल इथं दोन नाही होणार इथं वर्ग होणार एल वर्ग होणार बी वर्ग होणार इंटू एच वर्ग होणार. बरोबर आहे हे आपण चुकलं होतं इथं. ओके मग एल इंटू बी बी इंटू एच एच इंटू एल यांची किंमत दिली तुम्हाला हे काय येत आहेत 60 येत आहेत 24 येत आहेत 40 येत आहेत 60 24 40. अरे एल वर्ग बी वर्ग एच वर्ग मी असं लिहू शकतो नाही एल इंटू बी इंटू एच एल इंटू बी इंटू एच ओके मला याचं गुन्हा करा आता काय करावं लागेल याची वर्गसंख्या बनते का बघावं लागेल आपल्याला बरोबर का नाही याच्या बरोबर वर्गसंख्या बनते का बघावं लागेल. ओके तर बघूया गुणाकार करूया साइन चौक 24 हा हे 2 शून्य 24 बनते वर्गसंख्या एल इंटू बी इंटू एच चौसाचा वर्ग. ओके आता हे 240 गुणिले 240 वर्गसंख्या म्हणजे काय रे 24 म्हणजे 240 चा वर्ग बनतो बरोबर आहे 576. इंटू बी इंटू एच दोन्हीचं वर्गमूळ घेतलं त्या 240 ला 240 पेक्षा 240 शिल्लक राहिलं 240 बरोबर एल इंटू बी पर्याय क्रमांक किती 2. हा प्रश्न 38 वर्ष परीक्षा 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. परीक्षा काही प्रश्नामध्ये काही डाऊट असेल तर विचारा मला तुम्ही. हा बोल ओवी बोल. सर तिथे 240 का घेतलं लास्ट सेकंड स्टेपला हे इथं ना हा 240 2400 गुणिले 24 आहे. हे एक शून्य इथं लावलं एक शून्य इथं ठेवलं ते असं काही त्याची वर्गसंख्या तयार होतं ना आपल्याला वर्ग करून घ्यायचं आहे तो वर्गसंख्या पाहिजे म्हणून ते 240 घेतलं. हा सही काय विचारायचं आहे नाही सर समज लिहून घेतलं लिहून घ्या. पाणी का प्रश्न फिल्टरचं पाणी करून जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्या विद्यार्थ्यांनी जर टीचिंग आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायचे चॅनल सबस्क्राईब करायचे आणि प्ले स्टोरला जाऊन हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचे त्यावर 8वी स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज आलेली आहे टेस्ट सिरीज बाय करा उद्यापासून टेस्ट अपलोड व्हायला सुरू होते. ओके सर ऐका ना हा तिथं डाव्या साईडला पण वर्ग येणार ना उजवीकडे वर्ग आहे सगळ्यांचं इथं हा कुठे इथंच पवारच हो की मग दोनदा लिहिलंय त्याचा अर्थ तोच ना. हो म्हणजे 60चा वर्ग 24चा वर्ग आणि 40चा वर्ग असं पण करता येतं ना असंही लिहू शकलो असतो याच्या जागी 240 असं लिहू शकतो 240 वर लिहू शकलो असतो ना त्याच्या जागी हो त्याचा अर्थ तोच. नेक्स्ट प्रश्न एका शंकूचे वक्र प्रक्षेपण 47.10 चौसेमी आहे त्याच्यात तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास त्या शंकूची लंब उंची किती. आर्यन शंकूचे वक्र प्रक्षेपण सूत्र सांगायचं. वक्र प्रक्षेपण म्हणजे काय शंकू असा असतो असं शंकू आहे शंकूचं गोल असतं गोल गोल हे गोल त्या गोलाचं प्रक्षेपण हा
पायर बरोबर आहे. हा सही सांग. पायरल. पायर करेक्ट आहे. ओके, तर ते दिलेले आहे. तळाची त्रिज्या 3 दिलेली आहे. तर लंब उंची तर लंब उंची म्हणजे काय असतं रे, ही लंब उंची असते, ही आर असते, एच असते ना, एल तिरकस उंची असते. ओके, शंकूचे वक्र पृष्ठभाग आपण काढू असतो ना, शंकूचे वक्र पृष्ठभाग, शंकूचे वक्र पृष्ठभाग बरोबर पाय आर एल बरोबर किती दिली तुम्हाला 47.10. ओके, आता बघा त्रिज्या दिली 30 सेंटीमीटर दिली आणि दिले ते सेंटीमीटर मध्ये आहे, काही अडचण नाहीये. ओके, पायला किंवा पाय घ्या, पाय किती सेंटीमीटर 3.14 सेंटीमीटर, पाय 3.14 घ्या, 3.14 आर घ्या, आर घ्यायचं, आर 3 घ्यायचं, एल काढायचं आपल्याला 47.10. भाग जात असणार गेल बरोबर 47.10 भागिले 3.14 भागाला 3 एक 3, 3 एक 3 उरला 1, 3 5 15 उरले 2, 3 21, हा 0 0 2 15.17, 3.14 ला 15.17 ला भाग जातो बघा. 3 चौक 12, 4 सगळं जातो का? हा बघा बरं, 3.14 गुणिले 4 करून बघा. 4 चौक 16, 6 4 1 4 1 4 1 5 4 3 12 नाही 5 नंबर 3.14 म्हणजे 5 कर 5 चौक 20 0 4 2 5 1 5 2 7 5 3 करतो 5 चा भाग किती होतोय 5 चा भाग होतोय. हँग झालाय त्यांनी रोबीन नाबा अरे सगळंच गेलं. ठीक आहे, सगळं तिला आपण सगळं करून घेऊया. शंकूचे वक्र पृष्ठभाग, शंकूचे वक्र पृष्ठभाग, शंकूचे वक्र पृष्ठभाग बरोबर पाय आहे, पाय आर्यन बरोबर 47.10. पाय आहे 3.14 घ्यायला सांगितले, जिथं 3.14 घ्यायला सांगितले तिथं 3.14 घ्यायचं, अन्यथा 2207 घ्यायचं पाय, सर लक्षात ठेव. ओके, आर आर दिले 3 गेल करायचे सर 47.10. हा विचारा. सर उत्तर 5 येतं. बरं ठीक आहे, पाहूया. 3 याला भागलं, याला भागलं उत्तर काय ते 5 येतं. गेल बरोबर 5 आला, 5 काय देतात बरोबर का नाही. हा गेल 5 मग शंकू असतो, शंकू असा असतो, शंकू हा असतो अशा पद्धतीचा. ओके, मग लंब उंची म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, ही त्रिज्या जी असते तो त्रिज्या ही इथे असते, ही ए इथून इथून इथपर्यंत जी रेषा असते ही त्रिज्या असते. ही जी उंची असते याला लंब उंची म्हणायचं, याला याची म्हणतात लंब उंचीला. आणि ही जी उंची असते त्याला तिरकस उंची म्हणतात, रेल म्हणायचं, लाईट लाईन घ्यायचं. ओके, तर आता एल दिले, ही एल 5 आलेलं आहे, ही त्रिज्या 3 आहे. पायपासून त्रिकोण सांगा एच किती असेल. 4. 4. 4. काय करेल कळाले सगळ्यांना. कळाले. हो सर. हो सर. सर फार कसं आलं डबल सांगा की. येस सर. 5 कसं आलं डबल समोर, हे बघा काय 5 कसं आलं, एल ला 47.10 भागिले 3.14 गुणिले 3 करा म्हणजे 5 होते. आपण आधी भागाकार केला होता ते आपण क्लिअर झालं पाहिजे हँग झाल्यामुळे. ह्याने याला भागिले 5 येते, भागाकार करून बघायचं असं. 3 भागाकार करून आपण परत एकदा 3 एक 3 3 5 15 कुठले 2 3 7 21 15.17 आले. 3.14 मध्ये 5 मध्ये 5चा भाग असतो, गेलो तो 5 आला. कळालं. कळालं असं तर माना हवं, दुसऱ्या तुमच्या मानामाना. 4 कळालं सेमी सगळ्यांना. सर. प्रणव माईक म्यूट ठेव. आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. सर हा बोला. सर आता तिथं तुम्ही 3.17 घेतलेलं होतं ना, तर त्याच्या जागी जर सॉरी 3.14 घेतलेलं होतं ना, तर त्याच्या जागी जर आपण 22/7 घेतलं तर चालणार त्या नाही का? प्रश्नात सांगितलंय 3.14 घ्या, तुम्ही 3.14 घ्यायचं, 22/7 घ्यायचं नाही, उत्तर येत नाही. जिथे सांगितलं 3.14 घ्यायचं, काही सांगितलं नसेल तर 22/7 घ्यायचं. मनाने डोकं चालवायचं नाही.
प्रश्नाचं सांगितलं सांगायचं. मग 22/7 उत्तर नाही येत मग, कारण 22/7 3 पॉईंटचा फरक पडतो. पुढचा प्रश्न, एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, लिहून घ्या. एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. त्यात पाणी आहे. त्या पाण्यात 44 सेंटीमीटर लांब, 14 सेंटीमीटर रुंद, 8 सेंटीमीटर उंचीचा धातूचा ठोकळा टाकला. हा, असा पिंप आहे. पिंप मध्ये आकार असतो, या वृत्तचित्ती आकार असतो, बरोबर आहे. हा पिंप आहे. पिंपात असं एवढं पाणी आहे. ओके, आणि हा धातूचा ठोकळा टाकला. हा धातूचा ठोकळा टाकला तर धातूच्या ठोकळ्याचं जितकं आकारमान असेल तितकं पाणी वर चढणार आहे, बरोबर का नाही. मी असे रिकाम ही घ्या, रिकाम बकेट घ्या, बकेटामध्ये काही पण वस्तू टाका. जो तुम्ही जी वस्तू टाकाल त्या वस्तूची जी आकारमान असतो तेवढं आकारमानाचं उंची वाढते. ओके, मग हा धातूचा ठोकळा मध्ये पडला. ओके, मग ही जी बाजू उंची आहे ना ती वाढणार आहे. वाढून त्याचं होईल, किती होईल ती उंची शोधायची, किती होईल एवढी उंची वाढली असेल ती वाढलेली उंची याची आहे. हा, एक्स आहे वाढलेली उंची ही याची आहे. ती वाढलेली एक्स उंची आपल्याला शोधायची आहे. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा, व्हिडिओ ऑन बसतो बघा परत परत जाऊन सगळे. हा, आणि दररोज न चुकता जॉईन होत चला. ओके, हा मला सोडवायचं कसं सर, तर बघा आता वृत्तचित्तीचं घनफळ, बरोबर आहे. वृत्तचित्तीचं घनफळ प्लस धातूचा जो ठोका आहे तो घन असणार आहे. हा, बरोबर, घनाचे घनफळ प्लस घनाचे घनफळ इथे का बरं, इष्टिकाचे घनफळ तर धातूच्या ठोक्याचे म्हणा हे पण म्हणा. इष्टिकाचे घनफळ, इष्टिकाचे घनफळ हे टाकलं की घनफळ वाढणार आहे. हा, घनफळ वाढणार कसं रे, तर वृत्तचित्तीच्या आकाराचं वाढणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वृत्तचित्तीचं घनफळ आहे पाय आर स्क्वेअर एच सूत्र आहे, पाय आर स्क्वेअर एच आहे, ते एच वाढणार आहे प्लस एक्स होणार आहे. वाढणारी उंची काय आहे प्लस एक्स, वाढणारी उंची आपण बघू. काय करतो मी एक्स कसं घेतलं. हा, तर ही वृत्तचित्ती आकाराची आहे. उंची वृत्तचित्ती आकारामध्ये वाढणार आहे, म्हणजे किती वाढणार आहे ती एक्स वाढणार आहे. पण त्या उंचीवर एच अधिक एक्स केलं मी. ओके, आता बघा वृत्तचित्तीची घनफळ काय आहे, हा पाय आर स्क्वेअर एच, ते पाय आर स्क्वेअर एच अधिक इष्टिकाचे घनफळ एल इंटू बी इंटू एच बरोबर पाय आर स्क्वेअर एच अधिक पाय आर स्क्वेअर एक्स. इथपर्यंत कळाले का रे, कळालं असेल तर मानणार बघा. काय केले मी, पाय आर स्क्वेअर एच ला मल्टिप्लाय केले अधिक पाय आर स्क्वेअर एक्स ला मल्टिप्लाय केले. ओके, आता बघा, आता काय केलं बघा, पाय आर स्क्वेअर एच मायनस पाय आर स्क्वेअर एच आहे ह्या राईट हँड साईडचा, ह्या साईडला पाय आर स्क्वेअर एच अधिक एल इंटू बी इंटू एच, हा बरोबर पाय आर स्क्वेअर एच. काय स्टेप स्टेप काय असेल मानाला काढली असेल तर म्हणजे कॅन्सल झालं. काय एल इंटू बी इंटू एच भागिले हे पाय खाली आलं, पाय आर खाली आलं, पाय आर वर्ग एक्स. आता किती ठेवायचे उत्तर काढायचंय. कितपर्यंत कळालं असेल सांगा, मानाला कळालं असेल तर. मानाने हलवत नाही याचा तुम्हाला कळालं नाही असं मला वाटतंय. कळालं कितपर्यंत सगळ्यांना. ओके, आता बघा एल किती आहे रे, एल आहे उंची 44, बी किती आहे रे, बी आहे उंची 14, एच किती आहे 8 आहे, पाय किती यायचा 22 लिहिचा, 22/7 छेदात 7 लिहिण्यापेक्षा मी औषध 7 लिहू का.
अंशात 7 लिहिले 22/7 ते अंशात 7 लिहिले. आर किती आहे तुमचं 28 त्रिज्या 28 वर्ग होते 28 ओके. चला 22 का 22 22 44 बे के बे 14 28 14 का 14 14 का 14 हा आता 8 सत्ती 56 7 चौक 28 4 दुनी 8 एक्स बरोबर काय राहिलं 2 राहिले काय दोन उत्तर काटाकाट केली काहीच केलं नाही तुम्ही कळतंय सर हा विचारा 22 ते 7 कसं आलं? पायची किंमत 2207 पायची किंमत प्रश्नात दिली नसते तर 2207 घ्यायची. कळलं कळालं. लिहून घ्या. इरेज करू लिहून घ्या. नको सर. हो सर. झालं झालं लिहून हो सर. हो सर. पुढचा प्रश्न एका घनाची बाजू 2 मीटर आहे ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती वाढेल. सोपा प्रश्न आहे सोडवा बरं. 8 हा सांग सत्यजित 8 बरं मी सोडून दाखवतो. घनाची बाजू किती आहे घनाची बाजू 2 असेल घनफळ काय असतं घनफळ असतं 8. घनाची बाजू काय केली 4 मीटर केली घनाची बाजू काय केली बाजू 4 केली 4 असतं घनफळ काय असणार आहे 64. किती पट आहे 64 भागिले 8 8 64 8 पट. हा सोपा प्रश्न विचारला हा नाही विचारला ह्या सगळं विचारलं होतं काल काय बघितलं आपण बघा कालचा परवा दिवशी कळाले प्रश्न आर्यमुख हो सर. मानव कळाले. घेतलं लिहून येस सर. हो सर. चला पुढचा प्रश्न एका क्षेत्रात 20 मीटर गुणिले 10 मीटर गुणिले 5 मीटर खड्डा खणल्यावर लिहून घ्या प्रश्न लिहून घ्या. एका शेतात 20 मीटर गुणिले 10 मीटर गुणिले 5 मीटर खड्डा खणल्यावर त्यातून निघालेली माती 25 मीटर लांब व 20 मीटर रुंद मैदानावर एकसारखी पसरवली तर किती जाळीचा मातीचा थर तयार होईल. म्हणजे काय रे खड्डा खड्ड्यामध्ये करायचं असतो रे खड्डा असं स्थिर आकाराचा या पद्धतीचा खड्डा या पुढचा खड्डा आहे खड्ड्यामध्ये माती आहे खड्ड्यामध्ये माती घेतली आणि तुम्ही यामध्ये आखडली अशी या पद्धतीने सर्व अशा तऱ्हे तरी रस्त्याची उंची ती काढायची आहे. काय करावं लागेल रे काय करावं लागेल कोण सांगेल मला आता खड्डा इष्टिगतीचा आहे मग घनफळ माती काढायची पूर्ण घनफळ सूत्र वापरवले घनफळ सूत्र वापरवले ह्याचं घनफळ याचं घनफळ सेम असणार आहे. ह्या खड्ड्याचं घनफळ आणि याचं घनफळ सेम असणार आहे. हे जे रस्ता आहे रस्ता सुद्धा इष्टिगतीचा असणार आहे. कळतंय का रस्ता सुद्धा कसा असणार आहे इष्टिगतीचा असणार फक्त रस्त्याची उंची किती हे आपल्याला माहित नाही. म्हणजे काय मी थोडक्यात देतो इथं म्हणजे खड्ड्याचे घनफळ
खड्ड्याचे घनफळ बरोबर रस्त्याचे घनफळ. आता बघा खड्डा आणि रस्ता दोन्ही जागा कसं एसटी कशी दिच आहे. एसटी घनफळ सूत्र आहे एल इंटू बी इंटू एच खड्ड्याचं. ओके आणि रस्त्याचं L2 इंटू B2 इंटू एच 20 डेसिमीटर. एक मिनिट हँग झालंय. परत तुम्ही सगळं गेले हँग झालं. ओके खड्ड्याचे घनफळ बरोबर रस्त्याचे घनफळ खड्ड्याचा आकार आणि रस्त्याचा आकार कसा आहे निश्चित आहे. ओके याची ती लांबी L1 म्हणूया L1 इंटू B1 इंटू H1. त्याचं जे आहे त्याला म्हणूया L2 इंटू B2 इंटू H. आपल्याला रस्त्याची उंची करायची म्हणजे काय करायचं H2 काढायचं. तेपर्यंत अडचण नाहीये. आता L1 काय आहे 20 B किती आहे 10 H किती आहे 5 L2 काय आहे 25 मीटर लांब म्हणले. B2 काय आहे B2 म्हणले 20 मीटर रुंद 20 काय H2. ओके आता काय करू का हे 20 कॅन्सल हे 20 कॅन्सल 5 5 25 5 दोन्ही 10 H2 वरून काय झाले 2 मीटर 2 मीटर. आता इथं बघा 2 पर्यंत निवडा म्हणले प्रश्न काय म्हणले 2 उत्तर निवडा. ओके 2 मीटर एक पर्याय आहे पर्याय दुसरा अजून कोणता पर्याय लागेल 20 डेसिमीटर 20 डेसिमीटर. 2 मीटर वरून काय असतं 20 डेसिमीटर. सर कसं सांगा आम्हाला परत एकदा. ओके मीटर डेकी डेसी इकडे डेका असतं डेसी असतं डेसी. हे दोन इथे ठेवलं डेसीकडे जायचं म्हणून उजवीकडे जायचंय 1 वाढवायचं 20 डेसिमीटर. ज्याला हे कळालं त्यांनी दशमान परिणाम आहे आपल्या युट्यूबला दोन व्हिडिओ बघा मीटरचं डेसी कसं करायचं कळून देईल तुम्हाला. ओके समजला हा प्रश्न सगळ्यांना. प्रश्न येस सर. प्रश्न या घटकापासून आधी खूप अवघड वाटायचे का आता कसे हो वाटतंय सर. सोपे वाटतायत. एकदम सोपं. आता आता मला एक स्वाध्याय राहिलाय तो स्वाध्याय तुम्ही सोडवा. तुम्हाला सांगितले 2 दिवस झाले डाऊट पाठवा मी डाऊट पाठवतच नाही. ओके राहिले स्वाध्याय तुम्ही सोडवा मग आपण बिझनेस चालू करूया उद्यापासून. त्याच प्रकारचे प्रश्न आहेत ते फिरून फिरून विचारले. उद्यापासून बिझनेस चालू करूया स्कॉलरशिपच्या नोंदणी प्रमाणे. चालेल. हो सर. हो सर. हो सर. पुढचा प्रश्न कोणता आहे सोडवेल प्रश्न. ओके आपण थांबूया मग आज उद्या बिझनेस चालू करूया आपण. बिझनेस 18-20 मार्काला 18 मार्काला स्कॉलरशिप आहे. बिझनेस अत्यंत महत्वाचं आहे स्कॉलरशिपसाठी. अख्खा 9 स्वाध्याय आपण सोडून घेऊया बिझनेस फास्ट थोडं स्पीडली जाऊया. आता तुम्ही होमवर्क केलं तर मग थोडं लवकर होईल अजून. ओके म्हणजे आता व्यवहारिक घ्यायचे तुम्हाला शेकडेवारी नफा तोटा शिकवले ऑलरेडी आपण शिकवले का नाही परत घेऊया तुमचं नॉलेज मधलं पण घेऊया. ठीक आहे मग ते झाल्यानंतर मग बुद्धिमत्तेचं काही राहिले असेल तर ते झाल्यानंतर मग आपलं मराठी इंग्रजी पण त्याचा टाइम वेगळा असेल. मराठी इंग्रजीचा तो 7 वाजता टाइम असणार आहे. मराठी इंग्रजी असेल. काही विचारायचं ईश्वरी. सर मी तुम्हाला काल एक डाऊट काय म्हणली. सर काल तुम्हाला एक डाऊट पाठवला होता. बरं तो सोडून पाठवतो मी तुला व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो कोणी सोडून पाठवेल. प्रणव एक विराजने एक डाऊट पाठवला पण तो सोपा होता. ठीक आहे मी सांगतो त्याला व्हॉट्सअप. ठीक आहे आपण थांबूया मग एंड करतोय मीटिंग. हो सर.